नमस्कार प्रेक्षक हो, टॉप 10 न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातम्यांकडे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी सायंकाळी महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 आणि 16 वर मोठी गर्दी जमा झाली आणि यात झालेल्या चेंगराचेंगरीत मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झालाय आणि 10 जण जखमी आहेत. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात 4 आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. महापालिकेच्या हद्दीतील एमएनईटी स्पेस, लोहगाव, बाणेर, पाषाण, बावधन व बालेवाडी या ठिकाणची जागा शेतकरी आठवडे बाजारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच पुढील 2 महिन्यात हे सर्व बाजार सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली आहे. गोव्याचे माजी आमदार लऊ ममलदार यांची एका किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका रिक्षा चालकासोबत ममलदार यांचा वाद झाला. त्यानंतर रिक्षा चालकाने त्यांना मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार ममलदार यांच्या कारची एका रिक्षाला धडक लागली होती, ज्यानंतर रिक्षा चालक मुजाहिद संधी याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर ममलदार आपल्या लॉजच्या पायऱ्या चढत होते. याचवेळी ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेक बदल गेल्या काही दिवसात करण्यात आले. लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचा निदर्शनात आलंय. अशा महिलांची छाननी करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. यासाठी सरकार आता आयकर विभागाची मदत घेणार आहे. आयकर विभागाकडे ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना छावा सिनेमाच्या माध्यमातून मिळते. यामुळे छावा चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलंय. पहिल्या दिवशीच्या भरघोस प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी पाहायला मिळाली. छावा चित्रपटाने पहिल्या काळात अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. छावा हा 2025 सालचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरलाय. 2 तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या. अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील असे म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जुन्नर तालुका दौरा आहे. जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र आणि दिवाणी न्यायालयांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर प्रथमच अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. त्यांनी या विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. ते पुन्हा मुंडेंविरोधात आक्रमक दिसले. जीबीएस आजार हा केवळ दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही असेही अजित पवार म्हणाले. तर कोंबड्यांचे मांस घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे असा सल्ला त्यांनी दिलाय. नवी मुंबईतील पनवेल आणि कळंबोली क्षेत्रात मागील काही दिवसांमध्ये रिक्षा चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. यात तब्बल 18 रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल होते. या प्रकरणी एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात जुगार खेळत असल्याने यामध्ये पैसे हरल्याने डोक्यावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी चोरी करण्याचा मार्ग संबंधित चोरट्याने अवलंबला होता.